गुरुतत्व प्रदीप वसमत आयोजित 108 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण आणि श्री गुरुचरित्र कथामृत 16 वसमत येथील सरस्वती मंदिर झेंडा चौक या ठिकाणी 4/3/2025 पासून 7/3/2025 पर्यंत हा घेण्यात येणार आहे। गुरुदत्त प्रदीप या आपल्या परिवाराने घरोघरी श्री गुरुचरित्र पोहोचवावं या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। या आपल्या परिवारातर्फे पारायणाचे मागील एका वर्षाच्या कालखंडामध्ये 108 ते 1008 पारायणाचे सामुदायिक कार्यक्रम आपणा सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने संपन्न झाले आहेत। या कार्यक्रमाविषयी परमपूज्य मकरंद महाराज श्री क्षेत्र दत्तधाम मठाधिपती परभणी यांनी बोलताना काय म्हणालेत पाहूयात। श्री गुरुदेव दत्त। परमपूज्य दासगुण महाराज विरचित गुरुचरित्र सारामृत या ग्रंथाचा हा पारायण सोहळा आहे। मुख्यत्वे गुरुचरित्राबद्दल असलेले समज गैरसमज, गुरुचरित्र कुणी वाचावं कुणी वाचू नये या सगळ्या नियमांना शिथिलता देऊन साधारणपणे 90 वर्षापूर्वी दासगणू महाराजांच्या हातून या सिद्ध ग्रंथाची रचना झाली। या ग्रंथाचा लेखन आरंभ नरसिंहवाडी इथं झाला आणि सांगता नांदेड इथं झाली। आणि हा ग्रंथ म्हणजे या ग्रंथाकडे बघण्याची दृष्टी हा ग्रंथ नसून प्रत्यक्ष दत्त आहे। हा दत्त या रूपाने, ग्रंथ या रूपाने प्रत्येक घराघरात पोहोचवण्याच्या हेतूने गुरुतत्व प्रदीप या मार्फत या पारायणाचे उपक्रम वेगवेगळ्या गावामध्ये चालू आहेत, करण्यात येत आहे। आगामी काळात पुढं जालना आहे, संभाजीनगर आहे आणि आपल्या नांदेड इथं 1008 पारायणाचा 8वा कार्यक्रम संपन्न होणार आहे। आणि या पारायण मालिकेतला 9वा कार्यक्रम श्री क्षेत्र गाणगापूर इथं खूप मोठ्या पद्धतीचं आयोजन करून हा पूर्णत्वाला जाणार। किती दिवसाचं पारायण असते? पारायण किती दिवस असते? पारायणामध्ये 1008 पारायणाची 11 पारायणाची मालिका आहे आणि 108 पारायणाच्या 4-4 दिवसाचे कार्यक्रम जे आहेत ते साधारणपणे गाणगापूरच्या कार्यक्रमाच्या आधी 30 ते 35 वेगवेगळ्या गावांमध्ये हे पारायण सोहळ्याचं आयोजन केले। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।